आणि वेलकम टू क्रांगसुरी वॉटरफॉल. वॉटरफॉल जरा युनिकच आहे कारण आपल्याला बोटीतून आधी पलीकडे जायचं आहे, नंतर मग वॉक करत करत जायचं आणि मग वॉटरफॉल लागणार. सो बघा, बायकोने मला काठी मारली, प्रूफ आहे आता हे कॅमेरामध्ये. आणि फायनली आपण पोहोचलो आहे ते फिफी वॉटरफॉलला. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत मेघालयामधील स्नो पॅडांगमध्ये आणि समोरच दिसते ना तर ती रावकी रिव्हर आहे. बघा मस्तपैकी अशी नदी आहे तिकडे आणि नदीच्या बाजूलाच ना बऱ्याचशा कॅम्पिंगचे इव्हेंट आहेत. तुम्हाला टेंट दिसत असतील तर तुम्ही बघू शकता. म्हणजे सगळे नदीवरतीच टेंट लावलेले आहेत. आता बघा ही अशी कॅम्पिंगची इव्हेंट आहे. तो मी पण काही वर्षांपूर्वी राहिलो तेव्हा असंच इथेच राहिलेलो टेंटमध्ये. स्वस्तात मस्त तुम्हाला राहता येतं की काही काही टेंट आहेत नदीच्या पलीकडे पण आहेत. ते बघा कॅम्पिंग तुम्हाला नदी क्रॉस करून जावे लागते. ब्रिज वगैरे पण आहे की ते इथे पण चालतं आणि दरांगमध्ये पण चालतं. रात्री आम्ही आलो आणि आधी आम्ही थांबणार होतो ना तिथे बाजूलाच एक होमस्टे आहे ते तिथे, पण नंतर मग आम्ही प्लॅन कॅन्सल केला आणि या होमस्टेला आलो. आणि याचं रिझनच हे आहे बघा, या होमस्टेचं असं म्हणजे ही जी अख्खीच्या अख्खी रूम आहे ना तर ती आम्हालाच आहे आणि अशी छान बाल्कनी आहे. आणि कालच्या लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इथेच बसून मस्तपैकी डिनर वगैरे केलं. एकदम आयडियल होमस्टे आहे. सकाळी उठलो आहे आणि ॲक्च्युली शूट करून तुम्हाला दाखवायचं होतं सकाळचं वातावरण, पण इच्छाच झाली नाही. मस्तपैकी गाणी ऐकत ऐकत बसलेलो, सॉफ्ट म्युझिक. पण बघा ना किती सुंदर वाटतं ना असं हे स्नो पॅडांग विलेज. ओके, असं एकदम डोंगर आहे हे बघा. आणि डोंगरावरती बघा ती बघा कसं मस्तपैकी असं फुलाचं झाड आहे, व्हाईट व्हाईट फुलं. आणि सगळीकडे बघा तुम्हाला सुपारीची झाडं, पोफळीची झाडं. आणि इकडे सुपारी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न होतं. इकडे बघा केळीची झाडं पण आहेत. काल पण आम्ही बघितलं तर बरेच लोक सुपारी काढत होते, नंतर मग त्याचं प्रोसेसिंग होतं. हे बघा अशी सुपारी काढतात आणि ते सुकत घातलेली आहे सुपारी. सो एकदम छान आहे वातावरण. स्नो पॅडांगला आलात नक्की राहा तुम्ही इथे. माझं तर मन नाही करत आहे ॲक्च्युली इथून निघायचं. अजून एक दिवस असताना तर अशा ठिकाणाला ना की अशी बाल्कनी वगैरे भेटली, अशी रूम भेटली. रूम पण तशी स्वस्तच भेटली कारण आज खूप गर्दी होती, जसं तुम्हाला म्हटलं सीझन आहे. ओके, सो 2000 ॲव्हरेज रूम प्राईज आहेत, पण 2300 पे केले कारण ॲक्च्युली याची 4ची कॅपॅसिटी आहे रूमची, नंतर तुम्हाला दाखवतो. पण आम्ही दोघंच जणं थांबलो होतो तर 4 जणांसाठी नथिंग आहे. काय म्हणता 2300 2500 असते तरी ओकेच आहे. आणि असा व्ह्यू बघा. आता सूर्य चांगलाच वरती आला आहे आणि भारी वाटतं आहे बघा. इकडे तुम्ही बघू शकता. आणि कसं काढत असतील सुपाऱ्या तुम्हाला काय वाटतं, मला विचारायचं आहे त्यांना. कारण ही बघा ना किती एकदम बारीक बारीक आहे तशी एकदम झाडं, लिटरली हलवूनच काढावं लागत असतील. चढू तर याच्यावरती शकतच नाही. आणि बघा अशा स्टेप्स आहेत ॲक्च्युली. हे बघा असं खाली उतरून जायला गावामध्ये. सगळ्या गावांचं तेच आहे. हवं ना या सुपारीच्या झाडाला बघा ना काय मस्त गड लागला आहे. बेस्ट ऑफ स्नो पॅडांग. निघायची इच्छा तर नाही आहे इथून, असं वाटतं अजून एक दिवस इथेच राहावं. काय म्हणतं, असा व्ह्यू असेल तर कोणाला नाही वाटणार. मस्तपैकी गाणी ऐका, हिंदी सॉंग्स, मस्तपैकी जेवायला पण काल तुम्ही बघितलं चिकन होतं छानपैकी त्यांनी घरगुती पद्धतीने दिलं. आणि मस्तपैकी कोल्ड्रिंक असेल तर दिवस पण असा घालवायला कोणाला नाही आवडणार. सो कधी कधी हे असंच होतं की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो ना तर त्यावेळी आपण म्हणजे एवढा टाईट प्लॅन बनवतो आणि त्यानंतर मग आपल्याला तो फॉलो करायचा असतो. आज पण आपल्याला क्रांगसुरी वॉटरफॉलला जायचं आहे, नंतर फेफे वॉटरफॉलला जायचं आहे, लाईटलूम कॅनियॉनला जायचं आहे आणि त्यानंतर कुठेतरी शिलाँगला थोडं शॉपिंगला पण जावं लागेल. आपण बाहेरच स्टे करणार आहोत, एकदम सिटीमध्ये जाऊन नाही. आणि ते आलो आहे तर हे असंच जास्त आवडतं. पण मग तेच आहे की ते सगळं फॉलो करायचं, ते सगळे डेस्टिनेशन्स बघायच्या की असं एखादा स्पॉट भेटला की छानपैकी मस्तपैकी एकाच ठिकाणी राहून रिलॅक्स पण करायचं. काय म्हणता, कोणाकोणाला इथे येऊन राहायला आवडेलच आणि इथे बसून मस्तपैकी थोडं मी टाईम स्पेंड करायला. आता तर इथे पण बसू शकतो मस्तपैकी. सो बघा आता हे ना ह्याने टिफिन बनवलं आहे. हे सुपारी काय ना सुपारी. हां सुपारी का पानाचं त्यांनी टिफिन बनवतात ते बघा. एव्हरीथिंग राईस मीट एव्हरीथिंग व्हेजिटेबल पॅक. ओके बघा असं मस्तपैकी पॅकिंग करून घेऊन जायचं. मस्त ना टिफिन असा. शुभ सकाळ. स्नो पॅडांगमधून तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, तुम्हाला सकाळचा माहोल तर दाखवला. निघण्याची अजिबात इच्छा नाही आहे इथून. आणि वाव मस्तच वाटलं विलेज. तुम्ही एक दिवस स्टेला पण इथे येऊ शकता जर तुम्हाला असा आमच्यासारखा होमस्टे मिळाला तर. याला असा सुंदर असा व्ह्यू आहे तर. पण आता फ्रेश झालो आहे आणि आता आपल्याला निघायचं आहे तर ते आज शिलाँगला जायला, कारण थोडीशी शॉपिंग वगैरे पण झाली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय ऑन द वे आपण क्रांगसुरी वॉटरफॉल, फेफे वॉटरफॉल, तिरची वॉटरफॉल, लाईटलूम कॅनियॉन, मी मला सांगितलं ना मोठी लिस्ट आहे. त्यातलं काय काय करायचं ते आपण ऑन द वेज
डिसाईड करू. पण आता तरी भूक लागली आहे तर या चला आता फटाफट ब्रेकफास्ट करूया. तो परत एकदा आपला हा असा व्ह्यू आणि असा आमचा होमस्टे. सो या आता जाऊया मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला. सो बघा हा असा आमचा होमस्टे आहे. ओके आणि तुम्ही बघू शकता आज भरपूर गर्दी आहे. बायकरचा ग्रुप पण आलेला आहे तर बाईक्स पण लागलेल्या आहेत. आधी आम्हाला तिकडे ती रूम दाखवलेली पण नंतर आम्ही फोटो दाखवला तेव्हा आम्हाला ही कळलं की ही रूम आहे ती आमची. आणि याच्या बाजूला जसं किराणाचा स्टोअर आहे आणि इथेच ना तुम्हाला थाळी सिस्टीममध्ये किंवा ब्रेकफास्टच्या सगळ्या गोष्टी मिळून जातात. तर आता आम्ही ब्रेकफास्ट इथेच करतो आणि या होमस्टेचं नाव आहे सेरवान म्हणून. ओके नंबर पण तुम्ही बघू शकता याच्यावर 0097959114. ब्रेकफास्ट करूया आणि नंतर मग जरा आपणला नदीवरती जायचं. सो ब्रेकफास्ट झाला आमचा मस्तपैकी ब्रेड बटर होता आणि चहा आणि ब्रेड आणि मिल्क घेतलेलं आणि ही अशी आमची रूम होती. लाईट गेली आता. सो 2 बेड होते. सो ॲक्च्युली 4 जण झोपू शकतात इथे कम्फर्ट. आणि वॉशरूम पण तर चांगला होता आणि गरम पाणी पण होतं. तुम्ही पण स्टे करू शकता इथे आलात कधी तर. सो आता जरा एक स्नोपडंग रिवारीच्या तिथे वॉकला चाललो आहे आणि ड्रोन घेऊन आलेलो पण ड्रोन उडवलाच नाही कारण कुठे वेळच नाही मिळाला आम्हाला. आज वेळ मिळतो काय असं एक ब्रिज आहे आणि तिकडून नदी मस्तपैकी दिसते वगैरे. खूप छोटंसं असं गाव आहे असं म्हणेन मी तुम्हाला. त्याच्यामध्ये जसे सगळे होमस्टे वगैरे आहेत. हा असा एक होमस्टे पण आहे. छान वाटला असा. सगळे छोटे छोटे होमस्टे आहेत आणि त्याचं पार्किंग वगैरे पण आहे. चालत जायचं आहे वाटतं थोडंसं. तर आता पाय थोडे आता बेटर मध्ये आहेत पोझिशनमध्ये. हां थँक्स टू प्रेरणाने चांगलाच मसाज दिला आहे का पायांना. येस वेळ पण आहेत रेस्टॉरंट्स वगैरे. सो स्नो पॅडंगला तुम्ही या मी तर रेकमेंड करेन आणि ते प्रॉपर तुम्हाला होमस्टे वगैरे मिळतात. आणि दावकी इज मोर लाईक अ सिटी. ओके सो तो फिलिंग तर तुम्हाला दावकीमध्ये नेहमीच येणार. अरे बापरे असं असं खाली खाली जायचं आहे. ओके गावामध्ये पण होमस्टे आहेत असं सीन आहे वाटतं आता. हा सो बघा इथे पण आहेत स्टेप्स. सो उतरताना त्रास होतो जास्त. सो नॉंगरेन ट्रेक जास्त उड्या मारून करू नका. कंट्रोलमध्येच करा. बिंदास करा. जे ट्रेकर आहेत त्यांनी बिंदास करा. आता अशी अवस्था होते. सो बघा हा स्नोपोटंगचा ब्रिज आहे. ओके सो त्याच्यावरून पण तुम्ही वॉक करू शकता फोटोज काढू शकता. आणि तिकडे बघा दूर वरपर्यंत मस्तपैकी सगळीकडे तुम्हाला कॅम्पिंगच दिसेल. स्नोपडंग ॲक्च्युली फेमस आहे कॅम्पिंगसाठी आणि बोटिंगसाठी आहे. बघा केवढे कॅम्प्स आहेत बघा. सगळी कॅम्प साईटच आहे. फुल ऑन कॅम्प साईट. ओके तर सगळीकडे ॲक्च्युली बेसिकली कॅम्पिंग करायला येतात. आम्ही गेलो नाही कारण अजून आम्हाला थंडीची भीती आहे आणि थोडं वॉशरूमचे वगैरे पण प्रॉब्लेम होतो आणि आमच्याकडे सामान पण आहे. जर तुम्ही याचा बायकर ग्रुप किंवा मित्र फ्रेंड म्हणून येतात तर आयडियली तुम्ही हेच केलं पाहिजे. तर तुम्ही टेंटमध्ये राहायला या. ओके एक वेगळा एक्सपिरियन्स घ्या टेंटमध्ये राहण्याचा. इथे पण मस्त कॅम्पिंग आहेत आणि सगळ्या कॅम्पिंग गेलेले आहेत. सो असे सगळे मित्र आले आहेत. जसं आपण ब्लू लगूनला मस्तपैकी पाण्यात उतरलो तसंच हे बघा इकडे पण मस्तपैकी पाण्यात उतरलेले आहेत. सो भारीच आहे ना सगळं मस्त आहे ना. सो जसं तुम्ही आता ड्रोन शॉटमधून बघू शकता स्नोपडंग ॲक्च्युली म्हणून ना कॅम्पिंगची साईटच आहे असं म्हणू शकता तुम्ही. जनरली लोक इथे येतात ना ते कॅम्पिंग करायला आणि त्याच्याशिवाय बोटिंग करायला. तुम्ही बघू शकता लांबपर्यंत ना मस्त बोटिंग करता येतं. सो तुमच्याकडे ना आता ऑप्शन आहेत. इथे तुम्ही दावकीमध्ये जे बोटिंग आहे ना तिथे पण करू शकता. तर तिथल्या बोटिंगचा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला बांगलादेश बॉर्डर वगैरेपर्यंत वगैरे जाता येतं. आता इकडे कसं बघा कायकिंग पण आहे म्हणजे तुम्ही आपणच आपलं पर्सनल पण तुम्ही करू शकता. सो ते बघा तर तिकडे तुम्ही केलात. हां पाणी एवढं डीप नाही आहे. सो तुम्हीच आपलं स्वतःचाच पोहत असं मस्तपैकी जाऊ शकता. हा ब्रिज बघा आणि तुम्हाला लांबपर्यंत जाता येतं. आणि त्याच्याशिवाय मल्टिपल कॅम्प साईट्स आहेत. तर तुम्हाला इथे ही कॅम्प साईट्स पण मिळते आणि त्याच्याशिवाय बघा तिथे पण कॅम्प साईट्स आहेत. ते वेगळे टेंट आहेत जरा मोठे टेंट आहेत तिकडे. ओके तिकडे चेंजिंग रूम वगैरे पण आहेत. ओके तर तुम्हाला ते सगळं प्रोटेक्शन वगैरे देऊन मग तुम्हाला पुढे जाता येतं. आणि त्याच्याशिवाय नदीच्या पलीकडे पण तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात कॅम्पिंग आहे. तर तिकडे जाण्यासाठी मग तुम्हाला बोटीने घेऊन जातात आणि मग तिकडे तुम्ही कॅम्पिंग करायचं आणि मग तुम्हाला परत बोटीने इकडे आणतात. ओके सो दॅट्स अ काइंड ऑफ कॅम्पिंग मी केलं होतं. तिकडे पण बघा एक मस्त साईड दिसतं. त्याच्यामध्ये कसं बघा टेंट आहे ना तो वरती आहे 1+ बनवला आहे आणि तिकडून मस्त व्ह्यू वगैरे पण आहे. सो अशा प्रकारची कॅम्पिंग जर तुम्ही प्लॅन करता तर तुम्ही स्नोपॅडंगला येऊन करू शकता आणि असा बोटिंगचा पण आनंद घेऊ शकता किंवा कायकिंगचा. सो मस्त जागा आहे. ओके सो तुम्ही एक दिवस मला वाटतं इथे स्टेला पण येऊ शकता. जस्ट रिलॅक्स स्टेला या मस्तपैकी ॲक्टिव्हिटी करा. आमच्यासारखी जागा जर तुम्हाला मिळाली तर मस्त ॲम्बियन्स आहे तर तुम्ही एन्जॉय पण करू शकता मस्तपैकी. तर आता जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. आता पटापट निघूया. आता ऑलरेडी 10 वाजायला आलेले आहेत तर आता निघायला पाहिजे आपल्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी. बघा इकडे ब्राईट स्टार्ट कॅम्पिंग पण आहे. ओके सो याचे नंबर्स आहेत तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. बोट कायकिंग लाईफ जॅकेट्स बॉनफायर स्नॉकलिंग आणि कॅम्पिंग सो हे डिटेल्स आहेत. तो स्नोपॅडंगमधून आता आपला प्रवास सुरू होता तो क्रांगसुरी वॉटरफॉलला
आता सगळे पुढे वॉटरफॉलच आहे. क्रांगसुरी, फेफे, तिरछी. बघूया कोणता करायचा आणि कोणता नाही ते. ओके, कॉल घेऊ आपण. चला आधी क्रांगसुरीला. सो फायनली आता आपण पोहोचलोय ते क्रांगसुरी वॉटरफॉलच्या एंट्रन्सला. ओके, आता इकडून खाली थोडं डिसेंड करून जायचं आहे. तर आता गाडी पार्क केलेली आहे तिकडे. चला आता खाली जाऊया. आणि आता बघतो ना तर इथे पण आता बरेचसे ना होमस्टे झालेले आहेत. ओके, किंवा रेस्टॉरंट्स आहेत. बघा ना, इथे पण एक छान होमस्टे दिसतोय. सो तुम्ही इकडे पण स्टेला येऊ शकता टेक्निकली. बघा ना, आता इकडे पण केवढा मोठा तिथे बनतोय. सो जर तुम्ही मेघालयमध्ये आला तर सगळीकडे आता कन्स्ट्रक्शनच चालू आहे होमस्टेचं. मला वाटतं काहीतरी स्कीम निघालेली आहे आणि या स्कीमच्या अनुषंगाने इथे प्रमोट केलं जातं आहे होमस्टे बनवणं, किंवा त्याला काहीतरी डिस्काउंट काहीतरी दिलं जातं आहे वाटतं. सो आमचं फेवरेट पायनॅपल ज्यूस इथे आहेच. तर मॅगी वगैरे पण आहे, तर घेऊ शकतो. इथे मस्त वेगळ्या सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि आता इथून असं खाली उतरून जायचं आहे. सो पाण्याचा आवाज येतोच आहे. स्टेप्स आहेत. सो बघा, त्या तिथे आहे तो क्रांगसुरी वॉटरफॉल. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. सो बरंच अंतर आहे. तर या चालायला सुरुवात करूया. सो बघा, असा डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला असा हा आपला क्रांगसुरी वॉटरफॉल आहे. किती भारी वाटतं ना बघा. तो मस्तपैकी असं वरतून पाणी पडतं आहे आणि खाली असा डोंगर निर्माण झाला आहे त्याचा. आणि त्याच्यावरती ना लेक पण आहे एक छोटासा, पूर्ण डोंगर. आणि असा उताराचाच रस्ता आहे. स्टेप्स नाही आहेत, म्हणजे असा स्लोप आहे असं. आणि तिथून परत आपल्याला उतरून जायचं. आता तिकडे मला वाटतं स्टेप्स आहेत प्रॉपरली. लेट्स सी. आणि बघा, इथून तर एकदम आयडियल दिसतं ना क्रांगसुरी वॉटरफॉल. आणि जसं तुम्हाला बोललो, वरती बघा ना एक ना थोडंसं असं धरणासारखं बांधलं आणि त्याच्या मागे ना पाणी साचतं. आणि मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला छान बोटिंग वगैरे पण करता येते. आणि जेव्हा मी आलेलो लास्ट टाईम, तर त्यावेळी तिकडे ना स्टे पण होता, टेंट स्टे. तर तिथे मी जाऊन स्टे केला त्या पाण्याच्या बाजूला. आणि आता बऱ्याच जणांनी बघा ना, आता हे एक चांगलं आहे मेघालयमध्ये, तर बऱ्याच जणांना स्विमिंग जॅकेट देतात, सेफ्टी जॅकेट्स देतात. म्हणजे तुम्ही पाण्यात उतरून ना मस्तपैकी स्विमिंग पण करता येतं तुम्हाला. तर या निघूया आता. असं रस्ता लांबचाच आहे, कारण असा कच्चा रस्ता आहे आता. त्याच्यावरून आपल्याला जायचं आहे आता. आणि बघा, ही जी डेव्हलपमेंट चालली ही सरकारकडून चालली आहे. बघा, हे प्रॉपरली असं बांधून घेतात. खूप चांगल्या प्रकारे टुरिझम डेव्हलप होत आहे मेघालयमध्ये. आणि क्रांगसुरी वॉटरफॉलला तुमचं स्वागत आहे. ते बघा, तिकीट काउंटर. सो बघा, आता खाली पोचलो आहोत आपण. आणि इकडे ते धरण आहे. आणि आता खाली जाऊया आपण. मस्त वाटतं ना. वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल आहे मेघालयमधलं. एकदम छान. आणि याला आत्ता पण पाणी आहे. आणि वेलकम टू क्रांगसुरी वॉटरफॉल. सो बघा, आणि या क्रांगसुरी वॉटरफॉलच्या तुम्हाला मागे पण जाता येतं. तर तिकडून बघा रस्ता आहे असा. सो आपण जाऊ आता मागे. तुम्ही खालून पण फोटोग्राफी करू शकता. सो कसं वाटतं आपला क्रांगसुरी वॉटरफॉल? एकदम मस्त ना. जास्त नाही, 10 मिनटं तुम्हाला उतरून येता इथे. आणि फक्त चढायला आता वेळ लागणार आहे. ऑब्व्हियसली एक 40 मिनटं तरी लागतील. आणि मागे बघा वॉटरफॉल. सो तुम्ही समोर पण जाऊ शकता खालती. आणि नंतर मग वॉटरफॉलमध्ये पण उतरू शकता. तिथे लाईफ जॅकेट्स देतात. सो बरेच जणं उतरतात पाण्यामध्ये पण. किंवा तुम्ही वॉटरफॉलच्या मागे पण जाऊ शकता. तर तिकडे तर आपण जाऊच. आणि बघा आपला क्रांगसुरी वॉटरफॉल. निळा आकाश, वॉटरफॉल, हिरवगार पाणी आणि इकडे फ्रेंड. सो मेघालयातला वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल आहे बघा. ते आता दादा स्विमिंग पण करत होते. आणि तुम्ही पाण्यात पण उतरू शकता. आणि असा वॉटरफॉल मस्त पाणी पडतं आहे बघा. त्याच्याशिवाय क्रांगसुरीला तुम्ही आलात ना, तर इथे तुम्ही झिपलाईनने पण येऊ शकता. बघा, वरतून झिपलाईन आहे, तुम्हाला कुठेतरी इथे घेऊन येते. आणि तिथून मग तुम्हाला खाली उतरता येतं असं, किंवा तुम्हाला वरती पण जाता येतं. सो आपला क्रांगसुरी वॉटरफॉल. आणि असं पाणी आहे. आणि इकडे त्यांनी छोटंसं धरण बांधलं आहे. त्यामुळे पाणी एकदम फोर्सने येत नाही. आणि पाणी थोडं अडून पण राहिलं आहे. त्यामुळे तिकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी कायाकिंग किंवा बोटिंग तुम्हाला करता येतं. आता इकडे टेंट दिसत नाही आहेत, पण पूर्वी इकडे टेंट स्टे पण होता. तर लास्ट टाइम मी आलेलो तेव्हा मी इथेच थांबलेलो टेंट स्टेला. आणि त्यांनी जेवण वगैरे पण दिलेलं. मस्त मजा आलेली. असं सकाळी उठलो तेव्हा मस्तपैकी बाहेर असं मस्तपैकी शांत पाणी. आणि असं टेंटमध्ये झोपायचा आनंद काय वेगळाच आहे. सो बघा, पूर्ण फोडलेला आहे डोंगरा. आणि संरक्षक भिंत बनली जाते. आणि आज चांगल्या प्रकारे अजून पर्यटन स्थळ डेव्हलप केलं जातं आहे. मेघालय टुरिझम गव्हर्नमेंट मस्त काम चाललं आहे. आणि आलेलो आहे तर तुम्हाला माहिती आहे, पायनॅपल ज्यूस तर आपण प्यायलाच पाहिजे, कारण हा इकडचा पायनॅपल ज्यूस बेस्ट आहे. तुम्ही पण आलात तर मी तुम्हाला नेहमीच रेकमेंड करेन पायनॅपल ज्यूस. पिऊन घेतो आहे. आणि हे काय वडा माहिती नाही, माहिती आहे तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा. लेमन, अच्छा लिंबूच आहे. अच्छा, हे लोकल लिंबू आहे आणि याच्यात लेमन ज्यूस बनवतात ते. राईट म्हणून ते बोलले की जरा वेगळा असतो, मस्त लागतो पण लेमन ज्यूस पण आम्हाला आता पायनॅपलची सवय झाली, त्यामुळे आम्ही पायनॅपल पितो आहे. आणि आता आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आहे फेफे वॉटरफॉल. आणि आता जस्ट जॉनशी गप्पा मारत होतो, म्हणजे जॉन आता एका मुलीबरोबर बोलत होता आणि जॉन इज अनमॅरिड. तर विचारलं की जॉन
कोई लड़की बिडकी आहे की नाही, शादी विधी करणार आहे की नाही. तर मग असंच मॅरेजबद्दल डिस्कशन सुरू झालं. तर जॉन म्हणाला इथे एक चांगलं आहे बघा, इकडे ना 2 ट्राईब आहेत, एक आहे खासी आणि गारो. ओके, तर खासी आणि गारो आपापसात पण लग्न करू शकतात. आता इथे मेजरली जे आहेत ते कॅथलिक ख्रिश्चन्स आहेत, पण प्रोटेस्टंट पण आहेत, हिंदू पण आहेत. आणि यांच्यामध्ये असं काही नाही आहे, कॅथलिक पण प्रोटेस्टंट बरोबर करू शकतो, कॅथलिक पण हिंदू बरोबर करू शकतो. कशाही प्रकारचं मॅरेज चालतं आणि कोणी काही फॉलो करू शकतं. म्हणजे लग्न झाल्यानंतर असं नाही आहे की कंपल्सरी आहे, समजा आता मुलगा मुलीने मुलाचाच फॉलो केलं पाहिजे, मुलीचाच फॉलो केलं पाहिजे. मुलगा हिंदू असेल, मुलगी कॅथलिक असेल, तर लग्नानंतर मुलीचं आपलं ती रिलिजन पण फॉलो करणार, मुलगा आपलं रिलिजन फॉलो करणार आणि ते दोघं आपापसातलं एकमेकांचा पण फॉलो करू शकतात. सो इकडे त्रास नाही आहे. आणि 90% मॅरेजेस इथे लव्ह मॅरेजेस असतात. ओके, 5% अरेंज मॅरेजेस होतात, 90% लव्ह मॅरेज. तर इकडे लव्ह मॅरेज पॅराडाईज आहे. तर बघा, विचार करा, मेघालय लग्नाच्या बाबतीत एकदम सॉर्टेड आहे. मजा येते लग्न करणाऱ्यांची, लव्ह मॅरेजला काही टेन्शन नाही. आणि आता आपण आलो ते फिफी वॉटरफॉलला. ओके, आणि वॉटरफॉल जरा युनिकच आहे, कारण आपल्याला बोटीतून आधी पलीकडे जायचं आहे, नंतर मग वॉक करत करत जायचं आणि मग वॉटरफॉल लागणार आहे. तर या बघूया फिफी वॉटरफॉल. सो बघा, या फिफी वॉटरफॉलच्या एंट्रन्सलाच बघा तुम्ही, इथे मस्तपैकी ना राहण्याची पण छान व्यवस्था आहे. सो हे माहितीच नव्हतं ॲक्च्युली. आणि बघा इकडे टेंट स्टे पण आहे, किंवा हा इथं स्टे मस्तच आहेत, एकदम मौसम वगैरे मजा आली असते इकडे राहायला पण. सो मे बी बघू, कधीतरी प्लॅन करू. ओके, जुवाई डिस्ट्रिक्ट जो आहे इकडचा, तर तो प्लॅन करायचा. आणि सगळीकडे म्युझिक तर असणारच. आणि बघा एक बोट इकडे बुडलेली आहे, खराब झालेली. आणि त्याच्याशिवाय इकडे आहेत बोट्स, या बोट्सने आपल्याला पलीकडे जायचं आहे आणि मग पुढे ट्रेक चालू होईल. सो बघा ही बोट आहे आणि बोटीतून आता आपल्याला जायचं आहे. 220 रुपये जाऊन येऊन आहेत, एवढा डिस्टन्स आहे. सो बघा अजून एक बोटीचा प्रवास छोटासाच आहे, इकडून तिकडे बघा नदीचं पाणी. आणि आपल्याला तिकडे कुठेतरी जायचं आहे, अर्धा तास चालायचं आहे इकडून तिकडे वॉटरफॉलला. आणि तिथे रस्सी बांधून ठेवली असली तरी, माझ्या पलीकडे जायचं नाही वाटतं. आणि बघा आपली बोट दुसऱ्या किनाऱ्याला ऑलरेडी लँड आहे. ठीक आहे, मला वाटलं पाण्यात उतरावं लागतं की काय, शूजच भिजले असते. सो बघा आता आमच्या ट्रेकला सुरू झालेली आहे, तिथून आम्ही निघालो तशी. आणि ते पाऊल वाटतं दिसते आहे. ओके, आता आम्ही बरेचसे व्हिडिओ बघायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये कोणी सांगितलं नाही की प्रॉपरली रस्ता कसा आहे तो. यस आम्ही सांगू तुम्हाला, तुमचे 300 रुपीज वाचून. आता कारण तुम्ही टूर गाईड घेतला तर तुम्हाला 300 रुपीज पे करावे लागतील. ओके, सो बघा ही पाऊल वाटतं दिसते आहे अशी. सो तुम्ही बघू शकता आपण तिथे कुठेतरी आपण होतो मग अशी. आणि तिथून आपण असे आलो आणि प्रॉपर असताना पाऊल वाट आहे आणि त्यातून जायचं आहे. आणि समोर बघा तुम्हाला तिथे पाणी लागेल. ओके, म्हणजे ती जी आहे त्याच्या समोरचा जो डोंगर आहे ना, त्याच्या बाजूनेच तिथून पाऊलवाट जाते, त्या साईडला वगैरे कुठे जाऊ नका. आणि हे बघा असे चालत पाऊलवाटेने तुम्ही आलात, हा डोंगर तोच आहे आणि ते डाव्या त्याला पाणी आहे. हे बघा, पण तिथे जायचं नाही आहे तुम्हाला पाण्यामध्ये, पाण्याचा आवाज येतो आहे छानपैकी. आणि वॉटरफॉल मला वाटतं तिकडे कुठेतरी आहे. हां, आणि ती मुलं बघा तिकडे, किंवा मला असं वाटतं 4 ते 5 वर्षाची मुलं आहेत, ते बिंदास भटकतात अशी जंगलामध्ये. सो कुठल्या कुठेतरी मला असं नेहमीच वाटतं शहरी मुलांपेक्षा आपली मुलं खरे एन्जॉय करतात. ओके, आणि बघा ना त्यांचे आईवडील पण एन्जॉय करतात, कारण त्यांना बिंदास सोडलेलं आहे. ओके, गो एन्जॉय ओके तुमची लाईफ. आणि शहरातले आईबाप जरा जास्तच प्रोटेक्टिव्ह पण असतात त्याच्या मुलाबद्दल. सो चला. सो बघा असं नदीच्या बाजूबाजूने तुम्हाला चालत राहायचं आहे. ओके, आणि प्रॉपर रस्ता आहे. ओके, ते बघा अजून 2 जण आले, इथे पण काही जण होते, मला वाटतं ते गाईड घेऊन गेले. सो 300 रुपीज नंतर तुम्हाला गाईडचे पे करावे लागतील. पण तुम्हाला कुठेही नदी क्रॉस करायची नाही आहे, नदीच्या बाजूबाजूनेच चालत राहा. आणि त्यांनी आपल्याला काठी पण दिलेली आहे, ₹10 बोटीचे आणि ₹10 काठीचे. सो बघा मस्त शांतपैकी असा परिसर. आणि बघा बरेच लोक आहेत त्यात रस्त्याला जात येत असतात, तर तसं गाईडची गरज वाटणार नाही तुम्हाला. ओके, सो आणि प्रॉपर रस्ता आणि मध्ये अशी दुकानं पण येतात. सो दुकानं फॉलो करत या हवं तर. आता मला वाटतं तिकडे थोडं आपल्याला क्लाइम डाऊन करावं लागेल आणि नदी क्रॉस नाही करायची. आणि बघा ही गुरं बघा कशी चालत आहेत मस्तपैकी. आणि तिकडे वरती काहीतरी आहे माहिती नाही, पण त्याला तिकडे जायचा रस्ता नाही माहिती आहे, कच्चा रस्ता आहे काहीतरी. किंवा तिकडून पण मला असं वाटतं फिफी फॉलला येतं असं पण काहीतरी असू शकतं. सो फायनली आपण पोचलो ते फिफी वॉटरफॉलला. हा बघा नदी आपल्याला क्रॉस करायचीच नाही आहे, त्याच्या अलीकडून असा रस्ता आहे. असं वाटतं तिकडे पुढे जाऊन आता खाली उतरायचं आहे आणि मग वॉटरफॉलच्या बेसला जाऊ आपण. या आता पटापट जाऊया. आणि फायनली आपण पोचलो ते फिफी वॉटरफॉलला. बघा काय ऑसम वॉटरफॉल आहे, मस्त पाणी पडतं असं. आणि तुम्हाला नदीच्या पलीकडे जायचंच नाही, जसं तुम्हाला बोललो जी नदी आपल्याला सुरुवातीला लागलेली जी आपण क्रॉस केली त्याचं जे पाणी आहे त्याच्या एका साईडने तुम्हाला चालत यायचं आणि नंतर तुम्हाला वॉटरफॉल लागतो. ऑसम वॉटरफॉल.
जसं तुम्हाला मगाशी म्हणत होतो तिकडून पण येण्याचा एक मार्ग आहे बघा. तिकडे पण बऱ्याच जणांनी गाड्या पार्क्स केल्यात आणि त्या अशा कच्च्या रस्त्यात ते बघा ते उतरून असे येत आहेत आणि मग त्या वॉटरफॉलला येतील. पण तो चढाव उतरीचा रस्ता आहे. हा एक तसा फ्लॅट आहे आणि इथून कसं डायरेक्ट खाली उतरता येईल आपल्याला. सो बघा हा आहे फिफी वॉटरफॉल नंबर 1. हा स्मॉल वॉटरफॉल आहे आणि त्यानंतर एक मोठा वॉटरफॉल आहे. त्यांनी फ्लॅग लावून ठेवलेले आहेत बघा. तो रेड फ्लॅग आहे तो मोठा वॉटरफॉलचा आहे आणि तिकडून पण आपण इकडे येऊ शकतो किंवा इकडून पण इकडून खालून जाऊ शकतो. सो जरा हा रस्ता जरा गडबड आहे तर या चला सुरुवात करूया. घसरड आहे तर पाय नीट लावावे लागतील. बघा इकडे थोड्या स्टेप्स पण केलेल्या आहेत लाकडाच्या. तर आता मी जरा शूटिंग थांबवतो आणि उतरून घेतो. सो बघा बायकोने मला काठी मारली. प्रूफ आहे आता हे कॅमेऱ्यामध्ये आणि असं उतरून यायचं आहे तुम्हाला आणि असं खाली चालत जायचं. सो ॲक्च्युली हा बराच जरा वेळ काढू फिफी फॉल आहे. असं नाही की तुम्ही पटापट याल आणि पटापट जाल. जाताना आम्हाला पटापट जावं लागेल. सो हा वॉटरफॉल काय साधा नाही आहे ॲक्च्युली. बरंच खाली तुम्हाला उतरून जायचं आहे. ओके सो बघा म्हणजे आता मागे तुम्ही स्टेप्स दिसताय वरती कुठेतरी होतो तिकडून उतरून आलो आणि तिकडे खाली एकदम व्हॅली आहे तिकडे जायचं आहे आपल्याला. सो लेट्स सी. आणि कोणी जर तुम्हाला सांगितलं ना हा ट्रेक तुम्ही पटकन करू शकता तर तसं नाही आहे. हा प्रॉपर ट्रेक आहे. ओके आता बघा तिथे व्हॅली केवढी खोल आहे आणि तिकडे खाली वॉटरफॉल आहे. तुम्हाला खाली उतरून जायचं असेल तर बरंच उतरून जायचं आहे. म्हणजे आम्हाला वाटतं आम्हाला संध्याकाळच होईल हे करता करतात. तो बघा समोर आता वॉटरफॉल दिसायला लागला तर आपल्याला असं उतरून जायचं आहे पूर्णच्या पूर्ण. सो फायनली अथक प्रयत्नानंतर आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत आणि रस्ता तर तोच होता. पण बघा हा एवढा मोठा डोंगर तुम्हाला खाली उतरून यायचं आहे. आता हे सगळं वरती चढून पण जायचं आहे. तर असं नाही आहे की हा एकदम सिम्पल असा वॉटरफॉल आहे. ओके यू नीड टू पुट एफर्ट्स. वेळ तर द्यावा लागणार. आता परत जाताना जवळजवळ वाटतं आम्हाला 1-1.25 तास तर लागेलच आरामात. आणि फायनली आपण पोचलो आहे ते फिफी वॉटरफॉलला आणि खरंच का सुंदर वॉटरफॉल आहे बघा ना. एवढ्या उंचावरून पडतो आणि पावसाळ्यामध्ये तर याची काय होत असेल एकदम धो कोसळत असेल. पण आता पण किती सुंदर आहे बघा. असं वाटतं आहे दुधाची एक मस्तपैकी वरतून दूधच खाली पडतं आहे बघा ना त्या पात्रामध्ये. तुम्ही असं क्रॉस करून पलीकडे पण जाऊ शकता पण आम्ही तो प्रकार करणार नाही आहोत. मी आता चांगलेच थकलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आता आम्ही इथेच बसण्याचा प्लॅन करतोय. सो प्रेरणा कसा होता आपला हा फिफी वॉटरफॉलपर्यंतचा आतापर्यंतचा वॉक? ओके एन्जॉय तर केला. छान वाटतं. हां वर चढून जाताना दमछाक होणार आहे. ओके पण तसंच मी तुम्हाला म्हटलं की ते यायचं तर तुम्ही वेळ काढून या. असं नाही होणार की पटापट तुम्ही याल आणि जाल. ओके हा अर्धा तास नाही तर तुम्हाला आता आम्हालाच यायलाच मला असं वाटतं 1 पाऊण तास तरी लागला असेल ना बघा. ओके आणि जाताना आता चढून जायचं तर 1-1.25 तास आरामात लागेल. ओके प्लसमध्ये बोट वगैरे आहे चालायचं आहे. ओके एकदा आमचे पाय पण दुखतात आता अजून पण. ओके म्हणजे जाम झालं. नॉंगरिया ट्रेक केला तर इकडे हां तुमच्यावरती पण जर नॉंगरिया ट्रेक नाही केला तुम्ही तर मग आरामात तुम्ही येऊ शकता. तर तो केलात तरी म्हणजे फक्त एक आयडिया घ्या की एवढा वेळ लागणार आहे म्हणून. बाकी काय नाही फिफी वॉटरफॉलला. तर आता मी मस्तपैकी गरमागरम मॅगी मागवली आहे आणि त्या दिवशी मी ते खातो त्या निघाल्या. ओके लहानपणीच्या आठवणी. सो मस्त मॅगी खाल्ली आहे आपल्या फिफी फॉलला आणि त्या कांड्या पण. आणि आता चला निघूया कारण आता चांगलीच थंडी वाढायला लागलेली आहे. जशी संध्याकाळ होते ना तशी थंडी वाढायला लागते आणि आता बरंच चढून पण जायचं आपल्याला. सो बघा इथे मॅगी खाल्ली मस्तपैकी. तर चला क्लाइंब करायला सुरुवात करूया. सो टाटा बाय बाय फिफी फॉल. आम्ही तर चढायला सुरुवात केलेली आहे. द क्लाइंब तसं सोपं क्लाइंब नाही आहे पण ठीक आहे. आम्हाला नॉंगरियाच्या सवयीमुळे तसं एवढं काय वाटत नाही आहे. फक्त एवढंच आहे की पाय जरा जाम झालं त्याच्यामुळे. नाही तर काय आपण पटकन चढून पण गेलो असतो. पण तरी तुम्ही पकडा 15 मिनटं उतरायला ना प्रेरणा आणि 15 मिनटं चढायला अर्धा तास चढायला एवढं तर आहेच. सो वाजले दुपारचे 3च पण मुंबईच्या मनाने आता जवळजवळ आमची शेवटची संध्याकाळ आहे मेघालयामधली. उद्या आपण गुवाहाटीला असू कामाख्या देवीच्या दर्शनासाठी. म्हटलं जरा नुसता फिरतो आहे आम्ही तर थोडा विसावा घेऊया. शांत आहे मस्त छान नदी आहे वाहता पाणी आहे पाण्याचा शांत आवाज येतो आहे. म्हटलं जरा बसूया विसावा घेऊया. सो फायनली आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पूर्ण भरलेली आहे मस्तपैकी बघा सनसेट. जॉन तिकडे वाट बघतोय आणि आपण आलो आहोत ऑलमोस्ट. बोट फुल आहे आता असं पाणी आणि मेघालयातली शेवटची संध्याकाळ. उद्या आपण आसाममध्ये असू आणि जॉन बघा इकडे मस्तपैकी शेकोडीची उप घेत बसलेला आणि निघाला आहे. सो फिफी फॉलला पण तुम्ही स्टेला येऊ शकता. सो आता फिफी फॉलवरून आपण निघालेलो आहोत आणि आता निघालो ते पुढे शिलाँगसाठी. आता हॉटेल बघायचं आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला थोडी शॉपिंग पण करायची आहे. सो लेट्स सी. आणि फायनली आपण आलेलो आहोत ते शिलाँगमध्ये आणि शिलाँगमध्ये आलो ते पोलीस बाजारला. कशासाठी तुम्हाला माहिती आहे? शॉपिंग करायला. तर या चला बघा सगळा ही शॉपिंगची गल्लीच आहे पोलीस बाजार म्हणजे. तर या समोरच्या गल्लीत आपल्याला जायचं असतं क्रिसमससाठी बघा फुल ऑन शॉपिंग. आणि ते पोलीस बाजारमध्ये शॉपिंग तर झालेली आहे
पिशव्याच पिशव्या. आणि त्याच्याशिवाय इथे एक खाऊगल्ली पण आहे. खाऊगल्लीमध्ये मस्त तुम्हाला मोमोज वगैरे बघा, गरमागरम चपात्या वगैरे करून मिळतात. एग रोल आहे ते, एग रोल आहे, एग रोल. आणि इकडे मस्त पैकी सगळं फ्राय आयटम आहे, फुल खाऊ शकता तुम्ही. आणि बघा फायनली आपण आलो ते शिलाँगमध्येच आणि एक मस्त रूम मिळाली आहे. बघा इथे मस्त गरम पाण्याची केटल आहे, सगळ्या बॅग्स आहेत तिकडे आणि इथे बेडिंग पण छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल ऑन वायफाय आहे. तर मस्त काम होणार आहे आणि गरम पाणी पण आहे.